आपल्याला माहिती आहे की मुंबई 3 ही आपण तयार करतो आहोत। या मुंबई 3 मध्ये टाटा सन्सच्या माध्यमातून आपण त्यांना 1 वर्षापूर्वी विनंती केली होती, इनोव्हेशन सिटी ही मुंबई जवळ तयार झाली पाहिजे अशा प्रकारची आपली इच्छा होती। त्या संदर्भात 1 वर्षापूर्वी डावोस मध्येच टाटा सन्सचे जे प्रमुख आहेत एन चंद्रशेखरन यांच्याशी चर्चा झाली होती। त्यानंतर त्यांनी एक टीम तयार केली। या टीमने जगातले जे काही बेस्ट इनोव्हेशन सिटीज आहेत किंवा इकोसिस्टम्स आहेत, AI इकोसिस्टम्स आहेत, याचा अभ्यास करून गेल्या वर्षभरामध्ये आपण तयारी करून एक ही सगळी सिटी त्या ठिकाणी त्याची कॉन्सेप्ट तयार केली। त्याची जागा आपण एअरपोर्टपासून एक 20 ते 25 मिनिटावर जागा आयडेंटिफाय केली आणि काल जगातल्या 450 प्रमुख लोकांसमोर याची अनाउन्समेंट आपण केलेली आहे। आणि ही अनाउन्समेंट करताना सगळ्यात महत्त्वाचं आहे की याची जी इकोसिस्टम आहे त्या इकोसिस्टम करता विशेषतः डेटा सेंटर्स करता टाटा सनने स्वतः त्या ठिकाणी $11 बिलियन AI डेटा सेंटर्स करता गुंतवणुकी करता घोषित केलेले आहेत। एक प्रकारे जे काही आपलं फ्युचर आहे त्या फ्युचरचं शहर म्हणून ही इनोव्हेशन सिटी असणार आहे। आणि याचा फायदा असा आहे की ही झाल्यानंतर ज्या सगळ्या टियर 2 सिटीज आहेत त्या ठिकाणी इनोव्हेशनचं कल्चर तयार करण्याकरता आणि ती इकोसिस्टम तयार करण्याकरता हे एक प्रकारे हब असेल आणि त्यातनं वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला तयार करता येतील। त्यामुळे मला असं वाटतं की यामुळे आपण निश्चितपणे इतर राज्यांपेक्षा किंवा कुठल्याही याच्यापेक्षा थोडं एक पाऊल पुढे जाऊ आणि खूप मोठ्या प्रमाणात हाय पेड जॉब देखील या ठिकाणी तयार करता येतील। आपल्याला कल्पना आहे की हे जे काही आपण नवीन तिसरी मुंबई तयार करतोय याच्यामध्ये काही स्कीमॅटिक सिटीज देखील आपण तयार करतो। याच्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाचं रायगड पेण ग्रोथ सेंटर हे आपण घोषित केलेलं आहे। रायगड पेण ग्रोथ सेंटर देखील एक असं कॉन्सेप्ट आहे की जे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप आहे, MMRDA या कंपनीमध्ये आहे। ही जी कंपनी आपण तयार केलेली आहे प्रायव्हेट सेक्टरचे लोक आहेत, त्यांची जमीन आहे, आपण प्लॅनिंग करतो आहोत। आणि ही आपण अनाऊन्स केल्यानंतर मला आनंद आहे की एक प्रकारे जसं आपण BKC एक बिझनेस डिस्ट्रिक्ट म्हणून तयार केला तशा प्रकारचा बिझनेस डिस्ट्रिक्ट म्हणून रायगड पेण ही आपली स्मार्ट सिटी असणार आहे। ही पण आपण जर बघितलं तर आपल्या नवी मुंबई एअरपोर्टपासनं एक 20 ते 25 मिनिटात आपल्याला त्या ठिकाणी जाता येईल अशी कनेक्टिव्हिटी आपण तयार करतो आहोत। आणि सगळी जी काही नवीन प्रकारच्या टेक्नॉलॉजीज आहेत आणि बिझनेसेस आहेत, फिनटेक आहे, GCC आहेत, या सगळ्या करता तिथे एक अत्यंत आधुनिक अशा प्रकारची इकोसिस्टम आपण तयार करतो।